या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गावी गेला। निवडणूक हरला। त्याला पुन्हा सेवेत घेऊन सेवेत नसलेल्या काळातील 50% वेतन देण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले होते। हे आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले। कामगार न्यायालयाने 1 जुलै 2024 रोजी हे आदेश दिले होते। त्याविरोधात अंधेरी येथील हॉटेल रत्नमालाचे उच्च न्यायालयाचे दार ठोठावलं आहे। न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठासमोर यावर सुनावणी झाली। न्यायालयाने हॉटेलची याचिका मंजूर केली आहे। हॉटेलमध्ये काम करणारे शिवाजी चंद्रकांत सोनावणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मुंबई सोडून सोलापूरला गेले। 2014 ची निवडणूक झाल्यानंतर ते तत्काळ मुंबईत परतले नाहीये। त्यानंतर त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली। त्यामुळे ते पुन्हा सेवेत घेण्याचा किंवा थकीत वेतन देण्याची मागणी करू शकत नाहीये। हा स्पष्टपणे कामगार न्यायालयाचा गैरवापर आहे असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। सोनवणे यांच्याकडे स्विफ्ट कार व पिस्तूल आहे। याची किंमत लाखो रुपये आहे। सोनवणे यांनी राजकीय हेतूने 2दा लोकसभा निवडणूक लढवली आहे। याकडे कामगार न्यायालयाने दुर्लक्ष केले असेही न्यायमूर्ती मारणे यांनी नमूद केलं आहे। नियमांचे पालन न करताच माझी सेवा 15 मे 2014 पासून खंडित केली असा दावा सोनवणे यांनी केला होता। मला पुन्हा सेवेत घ्यावे व सेवा खंडित केल्या तारखेपासूनचे 50% वेतन द्यावे अशी मागणी सोनवणे यांनी केली होती। आम्ही सेवा खंडित केली नाही तर सोनवणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी स्वतः नोकरी सोडून सोलापूरला गेले होते। त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याची विनंती करण्यात आली। त्यास त्यांनी नकार दिलाय असेही हॉटेलचे म्हणणे होते। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप सोलापूर।